नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 12 एप्रिल रोजीच्या चालू घडामोडीवरील सर्वात महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. चला आपण पहिला प्रश्न बघू. एक्सरसाइज सायक्लोन हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त विशेष दलांचा सराव आहे? त्याचे योग्य उत्तर आहे इजिप्त. इजिप्त याचे योग्य उत्तर आहे. तर हा भारत आणि इजिप्तच्या विशेष दलांमधील चौथा संयुक्त लष्करी सराव आहे. 2026 ची आवृत्ती अंशास येथे इजिप्तमधील अंशास येथे आयोजित करण्यात आली आहे. या सरावाचा मुख्य उद्देश दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये वाळवंटी प्रदेशातील मोहिमांसाठी ताळमेळ वाढवणे हा आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे की एक्सरसाइज सायक्लोन हा भारत आणि कोणत्या देशांमधील विशेष दलांचा सराव आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इजिप्त. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारताची पहिली LGBTQ खासदार म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे मेनका गुरुस्वामी. मेनका गुरुस्वामी. तर सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी राज्यसभेच्या पहिल्या LGBTQ सदस्य म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला आहे. तर 2018 मध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारीमुक्त करणाऱ्या कलम 377 च्या ऐतिहासिक खटल्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा परीक्षेत येऊ शकतो की भारताची पहिली LGBTQ राज्यसभा खासदार म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे मेनका गुरुस्वामी. पुढील प्रश्न बघू. जगातील पहिले वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित एकात्मिक विद्यापीठ म्हणजेच वंतारा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जामनगर, गुजरात. जामनगर, गुजरात. तर अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या जामनगर येथे जगातील पहिले वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित जागतिक विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या नव्या उपक्रमातून वन्यजीव व्यवस्थापन, उपचार आणि संशोधन क्षेत्रात तज्ञ मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. चला आपण आता पुढील प्रश्न बघू. भारतीय लष्कराने उत्तर सिक्कीम मध्ये अडकलेल्या 1400हून अधिक पर्यटकांना वाचवण्यासाठी कोणती मोहीम राबवली? त्याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन हिमसेतू. ऑपरेशन हिमसेतू. तर उत्तर सिक्कीमच्या लाचेन भागात भूस्खलन आणि पूल तुटल्यामुळे लोकांसाठी ऑपरेशन हिमसेतू राबवण्यात आले. तर भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने अवघ्या 48 तासात हा अत्यंत कठीण बचाव अभियान हे यशस्वी केले आहे. तर लष्कराने अडकलेल्या लोकांसाठी तात्पुरता पूल बांधला आणि वैद्यकीय मदत आणि अन्नाची सोयही केली. तर ऑपरेशन हिमसेतू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला आपण पुढील प्रश्न बघू. नॅशनल शेड्यूल्ड ट्राईब्स फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच NSTFDC ने 10 एप्रिल 2026 रोजी आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? त्याचे योग्य उत्तर आहे 25वा. तर NSTFDC ची स्थापना 2001 मध्ये करण्यात आली. त्यानुसार 2026 मध्ये त्यांनी 25 वर्षे पूर्ण केली आहेत. तर ही संस्था आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. तर अनुसूचित जमातींच्या आर्थिक विकासासाठी आणि स्वयंरोजगारासाठी सवलतीच्या दरात कर्ज पुरवणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे. चला आपण आता पुढील प्रश्न बघू. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी किती वर्षानंतर पुन्हा एकदा संसदेत म्हणजे राज्यसभा सदस्य म्हणून ते परतले आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे 20 वर्षाहून अधिक काळानंतर ते राज्यसभा सदस्य म्हणून परतले आहे. तर नितीश कुमार 20 वर्षाहून अधिक काळानंतर पुन्हा एकदा राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत परतले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून त्यांनी काम केले असून 2005 पासून ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. पुढील प्रश्न बघू. अमेरिकेतील प्रतिष्ठित गव्हर्नर्स चेअर पदासाठी निवड झालेले भारतीय वंशाचे वैज्ञानिक कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे दीप जरीवाला. दीप जरीवाला. तर भारतीय वंशाचे वैज्ञानिक दीप जरीवाला यांना अमेरिकेतील ORNL गव्हर्नर्स चेअर फॉर क्वांटम डिव्हाइसेस या पदासाठी निवडण्यात आले आहे. हे पद अमेरिकेतील ओक रिज लॅबोरेटरीज आणि टेनेसी विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने दिले जाते. जरीवाला हे सध्या पेनसिल्व्हनिया विद्यापीठात प्राध्यापक असून क्वांटम सायन्समध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
तर मित्रांनो, आतापर्यंत जे आपण प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर एक्सरसाइज सायक्लोन हा आहे भारत आणि इजिप्त यांच्यातील संयुक्त विशेष दलांचा सराव. तर भारताची पहिली LGBTQ राज्यसभा खासदार आहेत मेनका गुरुस्वामी. जगातील पहिले वन्यजीव संवर्धन विद्यापीठ हे याचं नाव आहे वंतारा, तर ते आहे जामनगर गुजरात येथे स्थापन करण्यात आले. तर उत्तर सिक्कीम मध्ये लष्कराची बचाव मोहीम जी आहे, जी लष्कराने राबवली, त्याचं नाव आहे ऑपरेशन हिमसेतू. तर NSTFDC चा 2026 मधील स्थापना दिवस कितवा स्थापना दिवस होता? तो होता 25वा. तर नितीश कुमार यांचे किती वर्षानंतर राज्यसभेत पुनरागमन झाले? तर ते आहे 20 वर्षांहून अधिक काळानंतर. तर अमेरिकेतील गव्हर्नर्स चेअर साठी कोणाची निवड करण्यात आली? त्याचं योग्य उत्तर आहे दीप जरीवाला. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा, आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.